धक्कादायक बातमीनं चौकीतच पोलीस चौकीतच काही पोलीस कर्मचारी जुगार खेळताना आणि धूम्रपान करताना दिसतात। कळमना पोलीस ठाण्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार असल्याची माहिती मिळते। दरम्यान नागपुरात हा गंभीर प्रकार घडलेला आहे। गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते, मात्र पोलीसच अशा प्रकारे जुगार खेळायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार असा प्रश्न आता नागपूरकर विचारतात। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितकाच संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल। नागपूर पोलिसांचा कळमना पोलीस चौकीतला हा प्रकार आहे। हे दोन पोलीस या ठिकाणी जुगार खेळतात, एवढंच नाही तर भर पोलीस चौकीमध्ये ते धूम्रपान सुद्धा करतात। त्यामुळे जनतेचे रक्षण करणारे हे रक्षक अशा प्रकारे जर वागत असतील तर सर्वसामान्य जनतेचं ते कसं रक्षण करतील हा मोठा प्रश्न आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय सांगाल, नेमकं काय घडलंय? पोलीस चौकीतील खरं तर हा प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलीस कर्मचारी जे आहे ते बसून आहे खुर्च्यांवर आणि धूम्रपान करताना जुगार सुद्धा खेळताना दिसून येत आहे। खरं तर पोलिसांचं काम आहे की अशा सगळ्या अवैध गोष्टी ज्या ठरत असतात त्यांना बंद करणे, मात्र पोलीसच स्वतः अशा पद्धतीने तेही चक्क पोलीस चौकीमध्ये जर असे प्रकार करत असेल तर हे धक्कादायकच आहे। आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका तक्रारदाराने हा व्हिडिओ शूट केल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असण्याची सुद्धा शक्यता आहे, मात्र यावर आता कारवाई काय होते हे सर्वात महत्वाचं आहे। कारण कुठेतरी पोलिसांबद्दल आदर असायला पाहिजे ना, अशा पद्धतीचे वर्तन होत असेल तर तो आदर कुठेतरी गमावला जाऊ शकतो, त्यामुळे कारवाईची मागणी सध्या केली जात आहे। अगदीच, नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता या पोलिसांवर कारवाई कधी होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।